हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर मिनी ब्लॉग. तर व्हिडिओची सुरुवात होत आहे 12 वाजेपासून आणि इथे ना मम्मी भांडे आवरत आहे. तर मी ना ऑनलाईन फूड मागवलं होतं डॉमिनोजवरतून. मला वाटलं की येणार नाही, बट धुळ्यामध्ये आलं तर मी फार खुश होती. तर गार्लिक ब्रेड, पिझ्झा, नगेट्स वगैरे असं काही मागवलं होतं. तर ते खाल्लं आणि थोडा आराम करून आम्ही संध्याकाळी निघालो होतो स्वामीनारायण टेम्पलला जायला. कारण की आमच्या इथून खूप जवळ आहे आणि टेम्पल दिसतं पण आमच्या इथून, तर वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर मी आणि मम्मी मस्त चालत गेलो. आम्ही 6 वाजता आलो होतो, तर एकदम छान वाटत होतं. ॲक्च्युली ही प्लेस फारच पीस आहे. आणि मग पहिले गेल्या गेल्या आम्ही फूड कोर्टमध्ये गेलो, कारण की मला खूप भूक लागली होती. पण प्रॉब्लेम असा झाला की आता गॅसचा जरा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे बरेचसे फूड आयटम्स नव्हतेच. तर आम्ही सँडविच घेतलं. तर ते सँडविच पण एवढं खास नव्हतं, बट ओके ओके होतं. त्यानंतर 7 वाजले आणि आम्ही परफेक्ट आरतीच्या टायमिंगला गेलो. सो आम्ही आरतीही अटेंड केली. आरती वगैरे अटेंड करून डॅडी घ्यायला आले होते. सो आम्ही मस्त घरी गेलो आणि जेवण वगैरे करून बाहेर चाललोच होतो वॉकिंगला. तर तिथे ना रामनवमीचं असं एकदम छान सजावट केली होती आणि मग मस्त थंडा थंडा उसाचा रस पिला. आणि ना परत येताना आम्ही तिथे मस्त बसलो, कारण तिथे इतकं छान भजन चालू होतं. सो आम्ही अर्धा तास बसलो आणि मस्त भजनही ऐकलं. सो उद्या रामनवमी आहे, त्याच्यानिमित्त एवढं सगळं अरेंजमेंट केली होती. 2000 years later. सो हा व्हिडिओ नेक्स्ट डे शूट होता आहे आणि आज आहे रामनवमी. तर तुम्हा सगळ्यांना हॅप्पी रामनवमी. आणि असं काहीतरी सजावट वगैरे केली होती रामनवमीच्या निमित्त आणि खूपच गर्दी होती. आणि इथे सगळे खेळत आहे पावरी. सो इथे ना छोटे छोटे मुलांना रामजी सीताजी बनवलं होतं, ते पाहून फारच छान वाटलं आणि ते एकदम क्यूट दिसत होते. त्याच्यानंतर महाप्रसादाला सगळेजण बसले होते आणि खूपच गर्दी होती. सो आम्हीही महाप्रसाद एन्जॉय केला. मस्त डाळ बाटी, वांग्याची भाजी. सो आजचा मिनी ब्लॉग इथपर्यंतच. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.